कसं काय मित्रांनो, मजेत ना। आज मी तुमच्याबरोबर एक छान अशी चविष्ट रेसिपी शेअर करणार आहे, ती म्हणजे सगळ्यांचा आवडता शेजवान सॉस। चला तर हा शेजवान सॉस घरी कसा बनवायचा तो बघूया। शेजवान सॉस बनवण्यासाठी आपल्याला इथे काश्मीरी मिरची लागणार आहे आणि इथे मी पाव किलो काश्मीरी मिरची गरम पाण्यामध्ये 1 तास भिजवून घेतली आहे। गरम पाण्यात भिजवण्याच्या आधी त्यामधल्या मी बिया काढून घेतल्या आहेत आणि देठ काढून घेतले आहेत आणि आता ती मिक्सरमधनं वाटून घेत आहे। पाणी न टाकता वाटून घ्यायची आहे। त्यानंतर एका कढईमध्ये 4 ते 5 पळ्या तेल घेतलं आहे आणि त्यामध्ये हे स्टार फूल जे असतात मसाल्यामध्ये ती टाकून घ्यायची आहेत। त्यानंतर बारीक चिरलेल्या 10 ते 12 लसूण पाकळ्या घेतल्या आहेत। 2 ते 3 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत, तिखटपणासाठी। काश्मीरी मिरची तिखट नसते। त्यानंतर ह्यामध्ये आपण कोथिंबीरीचे देठ असतात त्याचे बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत आणि आलं घ्यायचं आहे। 1 इंच आलं घेतलं आहे। कोथिंबीरीचे देठ म्हणाल तर 1 वाटी असे घ्यायचे आहेत। तुमची जेवढी क्वांटिटी असेल, मी आता पाव किलोची मिरची घेतली त्याप्रमाणे हे सगळं घेतलं आहे। आता आपल्याला हे जे आहे ते चांगलं असं परतून घ्यायचं आहे। लसणाचा रंग जो आहे तो पूर्ण बदलेपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे तेलामध्ये। शेजवान सॉस बनवण्यासाठी आपल्याला तेल थोडं जास्त लागणार आहे, सो त्या हिशोबामध्ये तुम्ही तेल घ्या, कारण आपली चटणी जी आहे ती जास्त दिवस टिकण्यासाठी तेल पाहिजे। त्यानंतर आपला रंग बदलला लसणाचा की त्यामध्ये आपण जे वाटण करून घेतलं आहे मिरचीचं ते टाकून घेणार आहोत आणि ही मिरचीची पेस्ट तेलामध्ये 8 ते 10 मिनिटं परतून घ्यायची आहे। लो फ्लेमवरती परतायची आहे। हे बघा, तुम्ही जर ह्यामध्ये पाणी टाकून वाटलं तर तुम्ही जेव्हा तेलामध्ये पेस्ट टाकता तेव्हा ती तडतडण्याची शक्यता असते, म्हणून पाणी न टाकता ती पेस्ट बनवून घ्या आणि अगदी बारीक करून घ्यायची आहे पेस्ट, त्यामुळे आपली शेजवान सॉस एकदम छान बनेल। आता बघा तेल सुटायला लागलं आहे। त्यानंतर आपण ह्यामध्ये सॉसेस टाकून घेऊया। त्यामध्ये टोमॅटो केचप टाकला आहे मी 2 ते 3 चमचे। त्यानंतर रेड चिली सॉस टाकला आहे, डार्क सोया सॉस टाकून घेतला आहे 1 चमची आणि व्हिनेगर टाकून घेतलं आहे 2 चमचे। आणि आता हे पूर्ण ह्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। आता हे सॉसेस जे आहेत ते आपल्याला शिजवायची गरज नाही, तरीसुद्धा मिक्स करून 5 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे। आणि आता वरून आपण ह्यामध्ये साखर टाकून घ्यायची आहे आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे। साखर मी 1 ते 1.5 चमचा वापरली आहे। त्याचप्रमाणे इथे काळी मिरीची पूड वापरत आहे 1 चमचा। आता हे सर्व ह्यामध्ये आपण मिक्स करायचं आहे आणि आणखीन 5 ते 7 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे। पूर्ण सॉस जो आहे तो आपल्याला लो फ्लेमवरच शिजवून घ्यायचा आहे, म्हणजे तो छान असं आपली जी मिरची आहे ती शिजली जाते आणि खूप छान असं तेल सुटायला लागतं। हे बघा, तुम्ही बघू शकता सॉसला असं तेल सुटायला लागलं की समजायचं आपला सॉस बनवून तयार आहे। आणि आता आपण हा सॉस बंद करून थंड करून घ्यायचा आहे आणि कुठल्याही हवाबंद डब्यामध्ये तुम्ही हा भरून ठेवू शकता। तुम्ही रेस्टॉरंटमध्ये किंवा हॉटेलमध्ये जेव्हा जाता तेव्हा तुम्हाला जो शेजवान सॉस येतो त्याच्यामध्ये सुद्धा तेल असतं, तर हे जे तेल आहे हे सॉस टिकण्यासाठी महत्त्वाचं आहे। जर तुम्ही ह्या पद्धतीने जर शेजवान सॉस बनवला तर महिनाभर हा शेजवान सॉस बाहेरसुद्धा तुम्ही ठेवू शकता आणि जर तुम्हाला जास्त दिवस टिकवायचा असेल तर तुम्ही हवाबंद डब्यामध्ये भरून फ्रीजमध्ये सुद्धा स्टोर करू शकता। असा छान आणि चविष्ट शेजवान सॉस बनवून तयार होतो। अगदी ह्याची टेस्ट रेस्टॉरंटमध्ये जसा मिळतो तशीच बनते, सो नक्की तुम्ही एकदा ट्राय करून बघा। आता बघा आपला शेजवान सॉस थंड झाला आहे। आता तुमच्याकडे कुठलाही अवेलेबल एखादा टीन असेल, एखादा डब्बा असेल किंवा कुठलाही काचेचं भांडं असेल त्याच्यामध्ये तुम्ही हे स्टोर करू शकता। आता माझ्याकडे हा हवाबंद काचेचा डब्बा आहे, त्यामध्ये मी हा स्टोर करत आहे आणि खूप छान असा हा तुम्ही रंग बघू शकता, याचा किती छान रंग आला आहे आणि खाण्यासाठी सुद्धा तितकाच चविष्ट लागतो। सॉस बनवताना जर तेल जास्त झालं असेल तरी काही प्रॉब्लेम नाही, ते तेल तुम्ही चिली ऑइल म्हणून सुद्धा वापरू शकता एखाद्या डिशमध्ये, मोमोजवरती वगैरे टाकून खायला खूप छान लागतं। चला तर मित्रांनो, आपला हा झटपट असा शेजवान सॉस बनवून तयार आहे आणि सगळ्यांनाच हा आवडेल ह्याची मी खात्री देते। नक्की एकदा तरी घरी करून बघा आणि आजची रेसिपी आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटू अशाच रेसिपींबरोबर, तोपर्यंत बाय बाय।